नमस्कार मंडळी, मी आहे ममता आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं भरपूर स्वागत आहे. ॲक्च्युली मी ट्रॅव्हलिंग करते. हाय गाईज, सो ॲक्च्युली तुम्ही विचार करत असाल मी ट्रेनमध्ये बसून व्हिडिओ का बनवते. कारण मी मुंबईला निघाली आहे, मुंबईला जाते. ॲक्च्युली मी काल रात्री मुंबईसाठी स्टार्ट झाली, बट मी काही व्लॉग करू शकली नाही कारण हैदराबादमध्ये प्रचंड पाऊस पडतो आहे. त्यामुळे घाईघाईत निघावं लागलं आम्हाला. आणि त्याचबरोबर निघताना मी आणि किरण नेहमीच आम्ही इमोशनल होतो कारण पुन्हा आमचं थोड्या दिवसासाठी लॉंग डिस्टन्स स्टार्ट झालं आहे. त्यामुळे बट मी आता पनवेल क्रॉस केलं आहे आणि आता थोड्या वेळात वसई येणार आहे. सो मी आता खूप एक्सायटेड आहे मम्मी पप्पांना भेटण्यासाठी. सो लेट्स सी कसं होतं आहे. आता कशी लवकर पोचायचं ट्राय करते, पण इकडे पण भरपूर पाऊस पडतो आहे. त्यामुळे आता मला थोडंसं वाटतंय की उतरल्यावर जास्त पाऊस आला तर थोडं सामान घेऊन घरी जाण्यास थोडंसं प्रॉब्लेम होईल. पण लेट्स सी कसं होतं आहे. माझा भाऊ निखिल मला घ्यायला येणार आहे, सो त्याला पण भेटण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. सो लेट्स सी कसं होतं आहे. चला. सो मुंबईला आल्यावर सगळ्यात पहिला मी एक कामच करते, तो म्हणजे काय असेल दाखवते. एक मिनिट. ते म्हणजे आहे वडापाव. सो मुंबईला आल्यावर फर्स्ट माझं काम असतं वडापाव खाणं, कारण मी हैदराबादमध्ये सगळ्यात जास्त मी वडापावला मिस केलं आहे मुंबईचं. सो आता मी हा वडापाव खाते आणि व्ह्यू एन्जॉय करते. चला भेटूया नंतर. जे मुंबईपासून लांब राहतात त्यांनाच कधी वडापावची किंमत माहिती आहे. आय होप तुम्ही जे मुंबईपासून लांब राहतात ते माझ्यापासून ॲग्री करत असतील. प्लीज ॲग्री करत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. सो आता वसई येणार आहे आणि उतरण्यासाठी मी रेडी आहे. निखिल पण स्टेशनला आला आहे. सो आता घरी जायचं आहे. सो फायनली मी वसईला उतरली आहे. निखिलला घ्यायला आले. चला आता पटकन घरी जाऊया. इकडे पण भरपूर पाऊस पडतोय. जरा पावसातून भिजून आलाय. सो इथं पटकन आता ओला बुक करूया घरासाठी आणि घरी जाऊन. समुद्र झालं इथे. एवढंच पाहिजे. मौसम एकदम बढ़िया, गार्डन गार्डन हो रहा है. आणि इकडे कंटिन्यू 3 दिवसापासून किती दिवस भरपूर पाऊस पडतोय. त्यामुळे बरं झालं आम्ही रिक्षानेच आलो घरी. ट्रेनच्या भानगडीत नाही पडलो. सो 5 मिनिटात आता घरी पोहोचू आणि घरी पोहोचल्यावर तुम्हाला भेटते. मुंबई रोड आणि खड्डे सुरू झालेले आहे. ओल्ड लव्ह स्टोरी आहे ही. काही नाही करू शकत. टायटॅनिक फील आहे तू घरी गेल्यावर भेटूया. एवढा पाऊस पडतोय की पाणी अक्षरशः भरलंय. सो बरं झालं आम्ही डायरेक्ट रिक्षा करून आलो. सो प्लीज जर तुम्ही असं ट्रॅव्हलिंग करत आहात सो प्लीज टेक केअर करा या पावसातून. मुंबई काय हैदराबाद काय, हैदराबादमध्ये पण प्रचंड पाऊस पडतोय, मुंबईमध्ये पण प्रचंड पाऊस पडतोय. सो बरं झालं मी लवकरच आली. नंतर अजून पाऊस आणला असतं तर मला येणं खूप इम्पॉसिबल झालं असतं. ज्यांचे भाऊ जिम ट्रेनर आहे प्लीज बघा. जिम ट्रेनर भाऊ होण्याचे फायदे. मी घरी पोचली आहे. होम स्वीट होम. आता पटकन फ्रेशन अप होते आणि खाऊन घेते. पाऊस पडतोय. ॲक्च्युली घरी कोण नाही आहे. मम्मी पप्पा कामाला गेलेत ऑफिसला. निखिल फक्त घरी आहे. पटकन जेवण खात फ्रेशन अप होते, जेवते आणि मग तुम्हाला भेटते. आणि मी पुढे व्हिडिओ बघत राहा कारण मी पुढे मम्मी आणि पप्पांचे रिॲक्शन पण टाकणार आहेत भेटण्याचे. सो ते पण तुम्ही बघत राहा. तब्बल मी आय थिंक 3 ते 4 महिन्यानंतर घरी आली आहे आणि जे आतून आनंद होतो ते मी
शब्दात नाही सांगू शकत. मम्मी आली आहे तर मम्मीचं रिॲक्शन घेऊया आपण. मम्मी अरे किती दरवाजा टाईट आहे या. मम्मी आली आहे. दाबून टाका असं वाटतंय. 5 hours later. माहेरी येण्याचे फायदे. त्याच्यामधला एक फायदा हा आहे की आयतं आपल्याला आपल्या ताटात जेवण भेटतं. आपल्याला बनवावं लागत नाही थँक्स टू मम्मी. सो मम्मीने आज पास्ता बनवला आहे. लॉट्स ऑफ व्हेजीस टाकून इंडियन स्टाईल पास्ता, हा इटालियन नाही. सो मी पहिलं हे खाते आणि मग मी तुम्हाला माझ्या पप्पांना भेटवणार आहे. मग मी वाकून बघते. सो मी पप्पांचं रिॲक्शन नाही टाकू शकली कारण पप्पा भरपूर भिजून आलेले. सो नंतर मी माझ्या पप्पांशी तुम्हाला भेटवेन. सो पप्पा मी पास्ता एन्जॉय करते. सो पाऊस असल्यामुळे पप्पा भिजत आले त्यामुळे मी पप्पांचं रिॲक्शन घेऊ नाही शकली. सो पप्पा तुम्हाला कसं वाटतंय मी आले इथं? मस्त, खूप खूप छान, खूप खूप चांगला. सगळ्यांचे रिॲक्शन घेतले फक्त पप्पांचं सोडून, पण पप्पांचं तुम्ही ऐकलं असेल. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 27 तारखेला आमचे गणपती बाप्पा येणार आहे. सर्वांनी या दर्शनाला. असंच प्रेम माझ्या मुलीवरती राहू द्या. सर्वांचे आशीर्वाद राहू द्या. नवीन नवीन व्हिडिओ येतील. लाईक करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. हा. थँक्यू. थँक्यू. बाय. हा.